नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। तर विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल महाजन सर आपल्यासाठी असे नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत आहोत। आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9वी कक्षा आमोदः संपूर्ण संस्कृतम यामध्ये जो पुढचा पाठ आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मनसह स्वच्छता या पाठाचा भाषाभ्यास आपण आपल्या चॅनेलवर टाकला होता। आज आपण मनसह स्वच्छता झाल्यानंतर आज आपण पुढच्या पाठाला आपण जाणार आहोत। त्या पाठाचं जो नाव आहे ते नाव आहे अमरकोशः। काय नाव आहे? पाठाचं अमरकोशः नाव आहे। आणि नक्कीच आज आपण अमरकोश या पाठाला काय करणार आहोत, सुरुवात करणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, मागच्या व्हिडिओमध्ये आपण मनसह स्वच्छता असा हा पाठ अभ्यासला। त्याची लिंक आपण या डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणारच आहोत। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक करण्यासाठी, कमेंट करण्यासाठी अथवा पाहण्यासाठी आमच्या या संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर नक्कीच तुम्ही सबस्क्राइब करून या। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या नवीन पाठाला सुरुवात करूया। द्वादशः पाठः अमरकोशः। तर अमरकोश म्हटलं की आपल्याला संस्कृतचे जे समानार्थी शब्द आहे यांचा हा ग्रंथ इथे दिलेला आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलेलं आहे इथे अमरकोशाबद्दल काही माहिती सांगितलेली आहे। ती माहिती सर्वप्रथम आपण इथे पाहणार आहोत। संस्कृत भाषा अतीव समृद्ध भाषा, की संस्कृत भाषा आहे ती अतीव कशी भाषा आहे, समृद्ध अशी भाषा आहे। एकस्य शब्दस्य भवन्ति नैके समानार्थी शब्द। आणि संस्कृत भाषेमध्ये एकच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द आहेत। कच्चित एकस्य शब्दस्य विविध अर्थ अपि भवन्ति। आणि पाहिल्या गेल्यास एकच शब्दाचे विविध अर्थ असे पण आहेत। अध्येतॄणां सुखबोधाय समानार्थक शब्दानां पद्यमयी रचनां कृत्वा। आणि या अध्ययन करून ज्यांनी सुखाचा बोध आणि समानार्थी शब्दांचा पद्यमयी रचना करून पंडित अमरसिंहेन अमरकोश ग्रंथ ग्रंथितः। अध्ययन भरपूर करून भरपूर चांगल्या प्रकारचा बोध घेऊन समानार्थी शब्द हे पद्यमयी रचना करून असे पंडित अमरसिंहांनी हा अमरकोश ग्रंथ ग्रंथित म्हणजे रचला। अमरकोश पठनेन आणि कंठस्थीकरणेन शब्द ज्ञानम भवति। की जो अमरकोश ग्रंथ आहे तो जर कंठस्थी केला तर आपल्याला काय होते, शब्दांचे ज्ञान होऊन जाते। विविध शब्दानां वाक्य प्रयोगेन शब्द प्रभुत्वम सिद्ध्यति। आणि विविध शब्दांचा वाक्यामध्ये जर प्रयोग केला तर आपलं जे शब्द प्रभुत्व आहे ते सिद्ध होऊन जाते। यथेष्टम गृहंतु शब्दरत्नानि अस्मात्। याच जर धरले शब्दांचे जे रत्न तर ते शब्दरत्नाकरा, ते शब्दरत्ना क्रमाप्रमाणे असतात। उदाहरणार्थ इथे आपल्याला एक श्लोक भी दिलेला आहे। त्या श्लोक काय म्हटलेला आहे बघा, की कुमेर अमरसिंहस्य कृती एषा सुनिर्मिला। की जी अमरसिंहाने ही जी कृती आहे की सुनिर्मिला, अत्यंत निर्मल प्रमाणे जे रचलेली आहे। तर हे कृतीला दुसरं नाव नामलिंगानुशासन असं दिलेलं आहे। ती जी कुमेर अमरसिंहाने रचलेली जी कृती आहे ती अत्यंत निर्मल आहे, चांगली आहे, तिचंच नाव नामलिंगानुशासन आहे। आणि हे जे कृती आहे ती जोपर्यंत चंद्र आणि तारे आहे तोपर्यंत ही कृती काय होईल, स्थिर राहील अशी ग्वाही या छंदामध्ये दिलेली आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, या अमरकोश नावाच्या पाठाला आज आपण सुरुवात करूया। यामध्ये अनेक विद्यार्थी आहेत आणि अध्यापिका आहेत, यांचा जो संवादात्मक हा पाठ आपण अभ्यासणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, संवादात्मक हा पाठ आपण वाचूया। छात्रा म्हणतात, ग्रंथालय विविधानी पुस्तकानी पश्यन्ति। जे छात्र आहेत ते ग्रंथालयामध्ये वेगवेगळी पुस्तके पाहतात आणि प्रश्नान पृच्छन्ति, आणि प्रश्न विचारतात। कोणाला प्रश्न विचारतात तर सगळ्यात पहिला विद्यार्थी आहे नयन। तर तो नयन म्हणतो, आचार्य का एषा भिन्ना विशाला कपाटिका। की आचार्य हे वेगवेगळे भिन्न आणि विशाल म्हणजे मोठे कपाट कशासाठी आहेत? आचार्य ही वेगवेगळी मोठे कपाटे कियंत विविधा कोशाम एतस्याम वर्तते। किती वेगवेगळे कोश एतस्या म्हणजे यामध्ये वर्तते म्हणजे आहेत। की आचार्य ही वेगवेगळी मोठी कपाटे आणि किती वेगवेगळे कोश यामध्ये आहेत असा नयन अध्यापिकाला काय करतो, विचारतो। मग अध्यापिका काय म्हणते बघा,
आम, आम म्हणजे होय. त्या नयनला अध्यापिका म्हणते होय. सर्वेषां शास्त्राणाम अध्ययनार्थम एते कोशः आवश्यका. बघा आचार्य काय म्हणतात, सर्व शास्त्रांचं अध्ययन करण्यासाठी हे जे कोश आहेत, हे जे ग्रंथ आहेत, ते कसे असतात की आवश्यक असतात. त्याचप्रमाणे मग दुसरी जी विद्यार्थिनी आहे तिचं नाव आहे सुमेधा. सुमेधा काय म्हणते बघा, कोशः नाम किम, कोश म्हणजे काय. कोश म्हणजे काय, अध्यापिका किती मस्त उत्तर देते बघा. कोशः नाम संग्रह, कोश म्हणजे संग्रह. बरोबर, कोश म्हणजे काय, संग्रह. मग कशाचा संग्रह, तर मग उदाहरण देऊन इथं अध्यापिका काय करते सांगते. तर उदाहरण कशाचं आहे बघा, आपण बघूया. यथा वयम वित्तकोशे धनस्य संग्रहं कुर्मः. यथा म्हणजे ज्याप्रमाणे, वयम म्हणजे आपण सर्वजण, वित्तकोशे, वित्तकोश म्हणजे बँकेमध्ये, धनस्य संग्रहं कुर्मः पैशाचा संग्रह करतो. जसे आपण बँकेत पैशाचा संग्रह करतो, तथैव म्हणजे त्याचप्रमाणे भाषाकोशे शब्दानां संग्रह भवति. त्याचप्रमाणे या भाषाकोशामध्ये, भाषाकोशात शब्दांचा संग्रह असतो. की हे जे कोश आहेत त्यांच्यामध्ये कशाचा संग्रह आहे, शब्दांचा संग्रह असतो. ज्याप्रमाणे आपण बँकेमध्ये पैसे जमा करतो, तर त्याचप्रमाणे इथे पण शब्दांचा संग्रह यामध्ये दिलेला आहे. चला मग त्याच्यानंतर श्रेया काय म्हणते बघा. आता श्रेयाचं बघूया आपण. श्रेयामध्ये कह तस्य उपयोग, त्याचा काय उपयोग आहे. श्रेयामध्ये काय आहे त्याचा उपयोग, म्हणजे हे जे ग्रंथ ठेवलेले आहेत या ग्रंथाचा उपयोग काय आहे. तर अध्यापिका म्हणते सुयोग्य प्रश्न. अत्यंत सुंदर प्रश्न मांडलेला आहे. कसा प्रश्न मांडलेला आहे, सुंदर असा प्रश्न मांडलेला असल्यामुळे अध्यापिकांना बघा, मग सुयोग्य प्रश्न आहे, अत्यंत चांगला प्रश्न आहे. अध्यापिका म्हणते की संभाषणे लेखनेचे भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम. संभाषण म्हणजे वार्तालाप करण्यामध्ये, लेखने म्हणजे लिहिण्यामध्ये, आणि भाषा प्रभुत्व प्राप्त्यर्थम म्हणजे भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी, ते तथैव नेकाणां विषयाणां ज्ञान प्राप्त्यार्थम, आणि तसेच अनेक विषयाच्या ज्ञानप्राप्तीसाठी शब्द संपत्ते संग्रहणम अतीव आवश्यकम. शब्दाचा संग्रह करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. हे जे हे आहेत काय म्हणतात त्याला, हे जे कोश आहेत ते काय कशासाठी काम देतात बघा. वार्तालाप म्हणजे भाषणे, लेखने म्हणजे लिहिण्यामध्ये, आणि भाषा प्रभुत्व प्राप्त्यार्थम म्हणजे भाषेवर प्रभुत्व प्राप्त करण्यासाठी, आणि अनेक विषयाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी शब्दांची संपत्तीचा संग्रह अतीव आवश्यक, खूप आवश्यक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला जर इंग्रजी शिकायचे असेल तर आपण सगळ्यात पहिले काय करतो, अत्यंत सुंदर की आपण काय करतो, शब्दांचा साठा असं आपण करतो. आणि शब्दांचा साठा आपण केला तर मग ते ज्ञान आपण बोलण्यासाठी उपयोग करतो. तसंच ही तबी आहे, सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. अस्माकं ग्रंथालये संस्कृतिकोशा, चरित्रकोशा, विश्वकोशा, सुभाषितकोशा इत्यादी बहवः कोशा वर्तन्ते. मग आचार्य म्हणतात, अध्यापिका म्हणतात की आमच्या ग्रंथालयात संस्कृतिकोश, चरित्रकोश, विश्वकोश असे अनेक कोश इत्यादी अनेक कोश आपल्या ग्रंथामध्ये आहेत. परंतु तेषु अमरकोश नाम कश्चन विशेष कोशः. परंतु त्यामध्ये अमरकोश नावाचा विशिष्ट असा, विशेष म्हणजे विशिष्ट असा काय आहे, कोश म्हणजे कोश आहे. मी अमरकोश नावाचा काय आहे, विशिष्ट असा कोश आहे. मग स्वप्नील नावाचा विद्यार्थी काय विचारतो बघा. तर स्वप्नील म्हणतो अमरकोशः अमरकोश इति नाम किमर्थम किम विद्यते तस्मिन् अस्मिन् कोशे. अत्यंत सुंदर बघा की अमरकोश, अमरकोश हे नाव का पडले, हे नाव कशासाठी आहे, आणि या कोशामध्ये किम किम विद्यते म्हणजे काय आहे. बघा 3 प्रश्न केलेले. अमरकोश, अमरकोश हे नाव कशासाठी आणि या कोशामध्ये काय आहे. तर मग अध्यापिका काय उत्तर देते बघा. एषः संस्कृत शब्दानां संग्रह ग्रंथ. हा संस्कृत शब्दांचा काय आहे, संग्रह ग्रंथ आहे. अमरसिंह नाम पंडित एतस्य रचयिता. अमरसिंह नावाच्या पंडितजींनी हा काय केलेला आहे, या कोशाची रचना केलेली आहे. आता कोशस्य नाम अमरकोश, त्यामुळे या कोशाचे नाव अमरकोश असे पडले आहे.
पुरातनकाले यदा छात्रा अध्ययनार्थं गुरुकुलं प्रविशन्ति स्म, पूर्वीच्या काळामध्ये प्राचीन काळी जेव्हा विद्यार्थी अध्ययनासाठी म्हणजे या शिकण्यासाठी गुरुकुलात प्रविशन्ति स्म प्रवेश घेत होते, तेव्हा तदा अध्ययन आरंभे ते अमरकोशम ग्रंथ कंठस्थं कुर्वन्ति, आणि तेव्हा अध्ययनाच्या सुरुवातीला ते अमरकोश ग्रंथ काय करायचे, कंठस्थ करायचे. कंठस्थ म्हणजे पाठ करायचे. अधुना अपि तथैव प्रवर्तन्ते, आणि आता पण सुद्धा तसेच होते. आता पण जेवढेही गुरुकुल आहेत त्या गुरुकुलमध्ये हा अमरकोश ग्रंथ अत्यंत सुंदररित्या छात्रांना काय केल्या जाते, कंठस्थ केल्या जाते. तथा पुढे मग आर्या नावाची विद्यार्थिनी काय विचारते बघा, आश्चर्याने, सातचर्यम म्हणजे आश्चर्याने, किम कोशः कंठस्थीकर्तुं शक्य तेन कः लाभः भवति. बघा ती आश्चर्य म्हणते, काय कोश कंठस्थ करणे शक्य आहे एवढा मोठा, त्यामुळे कोणता लाभ होतो. तर अध्यापिका अत्यंत सुंदर उत्तर इथे देते. काय उत्तर देते बघा, की अथ किम, का बरे नाही, तर मग काय. अध्यापिका काय म्हणते, तर मग काय, पद्यमय एष ग्रंथ, पद्यमय असलेला हा ग्रंथ, गेय म्हणजे श्लोक स्वरूपात आहे, गेय म्हणजे गाण्याच्या स्वरूपात, श्लोक स्वरूपात आहे. अतः श्लोकानां सुभाषितानां पठनम व तस्य कंठस्थीकरणम अतीव सुलभम. तर मग हा पद्यमय असलेला ग्रंथ श्लोक स्वरूपात आहे, म्हणून श्लोकांना सुभाषितांना पठनम कंठस्थ करणे आहे का नाही, पाठ केल्याप्रमाणे त्या ग्रंथस्य कंठस्थ करणे सोपे आहे बघा, हे का नाही. श्लोक आदी सुभाषितांना जर वाचले तर त्यांचे कंठस्थ करणं अतीव सुलभम, खूप सोपे जाते. तत्र एकस्य शब्दस्य कृते नेके समानार्थी शब्द वर्तन्ते, आणि त्या ग्रंथामध्ये तेथे एकाच शब्दाचे अनेक समानार्थी शब्द पण दिलेले आहेत. क्वचित बघा, क्वचित एकस्य शब्दस्य नेके भिन्न अर्थ अपि वर्तते, आणि एकाच शब्दाचा, क्वचित एकाच शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ सुद्धा दिलेले आहेत. अतः तस्य पठनेन अस्माकं शब्द संपत्ती वृद्धिं गच्छति, म्हणून त्या कोशाच्या शब्द पाठांतराने आपली शब्दाची संपत्ती वृद्धी म्हणजे वाढत जाते. अस्माकं स्मरणशक्ती धारणाशक्तीच वर्धते, आणि आपली स्मरणशक्ती असो धारणाशक्ती असो ती काय होते, वर्धेते म्हणजे वाढत जाते. आणि काय होते, उच्चारणमपि शुद्धं भवति, उच्चारण सुद्धा काय होते, शुद्ध होते. त्यानंतर बघा अत्यंत सुंदर हा जो पाठ आहे, अत्यंत सुंदर या पाठामध्ये पूर्ण पाठाचं जे हे आहे आपण अत्यंत सुंदररित्या पूर्ण मराठीमधून नंतर सांगणार आहोतच. तर आता मग नयन काय म्हणतो बघा, नयन म्हणतो वयमपि अमरकोशम ग्रंथम कंठस्थम कुर्यामः, मग आपण पण अमरकोश कंठस्थ करूया. मग तस्मिन् कति श्लोका सन्ति, आम्ही पण हे ग्रंथ कंठस्थ करतो, मग किती श्लोक आहेत यामध्ये. तर आचार्यिका बघा काय म्हणते बघा, अध्यापिका म्हणते उपसार्ध सहस्त्रम श्लोका सन्ति. उपसार्ध सहस्त्रम म्हणजे कंसामध्ये दिलेलेच आहे, 1500 श्लोक आहेत. तत्र त्रीणी कांडानी सन्ति, तिथे 3 कांडे आहेत. या कोशामध्ये 3 कांडे आहेत, म्हणजे 3 भाग आहेत, जसं उसाचे कांडे असतात ना तसं. म्हणून त्रिकांड कोश इति एतस्य अपरम नाम, म्हणून बरोबर का नाही, म्हणून त्याचे दुसरे नाम त्रिकांड कोश असे आहे. आणि तथा नाम लिंगानुशासनम इति नामना विख्यातः कोश, म्हणून तसेच नाम लिंगानुशासनम या नावाने सुद्धा हा कोश काय आहे, विख्यातः म्हणजे प्रसिद्ध आहे. बघा अत्यंत सुंदर. अध्यापिका म्हणतात 1500 श्लोक आहेत, त्याच्यामध्ये 3 भाग आहे, म्हणून त्रिकांड कोश म्हणतात. आणि या कोशांना नामलिंगानुशासन सुद्धा म्हणल्या जाते. तर मग सुमेधा काय म्हणते बघा विद्यार्थी मित्रांनो, सुमेधा म्हणते नामलिंगानुशासन इति शब्दस्य कः अर्थ, की नामलिंगानुशासन या शब्दाचा अर्थ काय होतो, शब्दाचा अर्थ काय होतो. तर बघा कह अर्थ काय अर्थ आहे, तर अध्यापिका उत्तर देते तदपि अस्य ग्रंथस्य अपरम वैशिष्ट्यम, तसेच या ग्रंथाचे दुसरे भी काय आहे, वैशिष्ट्य आहे. काय वैशिष्ट्य आहे बघा, अत्र न केवळ समानार्थिक शब्दा, येथे केवळ फक्त समानार्थिक शब्दच नाहीत, अपितु तेषां लिंग निर्देश,
तर त्यांच्या लिंगाचा निर्देश म्हणजे बोध सुद्धा कृतः म्हणजे केल्या जातो, बोध सुद्धा केल्या जातो। तेन भाषायाः आकलनं प्रयोगः च सुकर भवति, त्यानेच भाषा आकलन म्हणजे समजणे आणि त्याचा प्रयोग करणे सुकर म्हणजे काय होते, सोपे जाते। बघा या ग्रंथाचे दुसरं वैशिष्ट्य आहे, केवळ इथं समानार्थी शब्दच नाही तर त्यांच्या लिंगांचा निर्देश म्हणजे बोध सुद्धा केला आहे, त्यामुळे भाषा समजणे व तिचा वापर करणे सोपे जाते। त्यानंतर पुढचा स्वप्नील म्हणतो आचार्ये तेन वयम संस्कृत काव्यानी नाटकानी विनायासं पठितुं शक्नुमः खलु। काय बघा की आचार्ये तेन वयम संस्कृत काव्यानी नाटकानी विनायासं पठितुं शक्नुम खलु, खलु म्हणजे खरोखरच आचार्या, त्यामुळे आपण संस्कृत काव्ये नाटकानी म्हणजे नाटके विनायासं म्हणजे सहजपणे, खलु म्हणजे खरोखरच, पठितुं शक्नुमः कंठस्थ करू शकतो का। बघा किती अत्यंत सुंदर प्रश्न विचारला, संस्कृत काव्य नाटक सहजपणे खरोखर कंठस्थ करू शकतो का, असा प्रश्न इथं स्वप्नील सांगत आहेत। अध्यापिकामध्ये निश्चयेन म्हणजे काय, निश्चित करू शकता। इतः परम सर्वे अमरकोशस्य पठनम अवश्यम कर्तव्यमेव, तर यापुढे सर्वांनी अमरकोशाचे पठन काय करावे, अवश्यम कर्तव्यमेव, अवश्य करावे। अशा प्रकारे या भाषांतर इथं दिलेलं आहे। एकदा आपण पुन्हा एकदा या धड्याचं जे भाषांतर आहे ते भाषांतर आपण एकदा मराठीमधून पाहणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो, एकदा मराठीमधून पुन्हा एकदा या धड्याचे पाठांतर या छात्रा ग्रंथालयापासून ते एकदम शेवटपर्यंत आपण करणार आहोत। चला तर विद्यार्थी मित्रांनो बघूया आपण भाषांतर छात्रा ग्रंथालयापासून इथून सुरुवात करूया। विद्यार्थी ग्रंथालयात वेगवेगळी पुस्तक पाहतात आणि अध्यापिकांना प्रश्न विचारतात। आचार्य ही वेगवेगळी मोठी कपाटे, अहो किती वेगवेगळे कोश आहेत यात, असा प्रश्न नयन विचारतो। तर अध्यापिका म्हणते होय, सर्व शास्त्रांच्या अध्ययनासाठी हे कोश आवश्यक आहेत। तो सुमेधा म्हणजे कोश म्हणजे काय, मग कोश म्हणजे संग्रह, जसे आपण बँकेत पैशाचा संग्रह करतो त्याचप्रमाणे भाषा कोशात शब्दांचा संग्रह असतो। मग श्रेया विचारते त्याचा काय उपयोग आहे, तर मग अध्यापिका म्हणते खूप चांगला प्रश्न आहे, बोलण्यामध्ये लिहिण्यामध्ये भाषावर प्रभुत्व मिळवण्यासाठी तसेच अनेक विषयांच्या ज्ञानप्राप्तीसाठी शब्दांचा संग्रह करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात। आपल्या ग्रंथालयामध्ये संस्कृती कोश, चारित्र्य कोश, विश्वकोश, सुभाषित कोश असे भरपूर श्लोक आहेत, भरपूर सुभाषित असे कोश इत्यादी अनेक कोश आहेत। त्यात अमरकोश नावाचा विशिष्ट असा काय आहे, कोश आहे। मग स्वप्नील काय विचारतो बघा, अमरकोश हे नाव कशासाठी आणि या कोशात काय आहे, तर अध्यापिका म्हणते हा संस्कृत शब्दांचा संग्रह ग्रंथ आहे। अमरकोश, अमरसिंह नावाच्या पंडिताने या कोशाची रचना केली म्हणून या कोशाचे नाव अमरकोश असे आहे। प्राचीन काळी जेव्हा विद्यार्थी अध्ययनासाठी शिकण्यासाठी गुरुकुलमध्ये प्रवेश घेत होते तेव्हा अध्ययनाच्या आरंभी ते अमरकोश ग्रंथ कंठस्थ करीत होते, आता सुद्धा असेच आहे। आर्या नाव काय विचारते बघा, आश्चर्याने विचारते काय कोश कंठस्थ करणे शक्य आहे, त्यामुळे कोणता लाभ होतो, तर अध्यापिका म्हणते तर मग काय, पद्यमय असलेला हा ग्रंथ श्लोक स्वरूपात आहे म्हणून श्लोकांना सुभाषितांना पाठ केल्याप्रमाणे त्या ग्रंथस्य कंठस्थ करणे सोपे आहे। त्या कोशात एका शब्दासाठी अनेक समानार्थी शब्द आहेत, क्वचित एका शब्दाचे अनेक वेगवेगळे अर्थ सुद्धा दिले आहेत, म्हणून कोशाच्या पाठांतराने आपली शब्दसंपत्ती वाढते, स्मरणशक्ती आणि धारणा सुद्धा वाढते आणि आपले उच्चारण सुद्धा काय होते मुलांनो, शुद्ध होते। नयन म्हणतो आपण पण अमरकोश ग्रंथ कंठस्थ करूया, त्यात किती श्लोक आहेत, तर मग अध्यापिका म्हणते की अध्यापिका काय म्हणते बघा की यामध्ये 1500 श्लोक आहेत आणि या कोशात 3 कांडे आहेत म्हणून याचे दुसरे नाव त्रिकांड कोश असे पण याचे दुसरे नाव आहे। आणि तसेच नामलिंगानुशासन या नावाने सुद्धा हा कोश विख्यात म्हणजे प्रसिद्ध आहे। मग सुमेधा म्हणते मग नामलिंगानुशासन या शब्दांचा अर्थ काय होतो, सुमेधा म्हणते, तर अध्यापिका म्हणते की या ग्रंथाचे दुसरे एक वैशिष्ट्य आहे, तेथे केवळ समानार्थी शब्द नाहीत तर त्यांच्या लिंगाचा निर्देश म्हणजे
बोधसुद्धा केला आहे. त्यामुळे भाषा समजणे व तिचा प्रयोग, भाषेचा प्रयोग किंवा वापर करणे हे काय असते, सोपे होते. स्वप्नील काय म्हणतो बघा, आचार्य त्यामुळे आपण संस्कृत काव्ये व नाटके सहजपणे खरोखर कंठस्थ करू शकतो का, पाठ करू शकतो का? अध्यापिकामध्ये निश्चित. तर यापुढे सर्वांनी अमरकोशाचे पठण अवश्य काय करायला पाहिजे, अवश्य करायला पाहिजे. अशाप्रमाणे या आपल्या या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अमरकोश नावाचा हा जो पाठ आहे या पाठाचा काय केलेला आहे, भाषाकोश आपण पाहिलेला आहे. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मुलांनो, असेच नवनवीन व पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी संस्कृत सॉन्ग बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आता आपण येथेच थांबूया. पुढे आपण या अमरकोश ग्रंथाचा भाषाभ्यास घेऊन भेटूया. तोपर्यंत धन्यवाद. पुनर्मिलामः.